देवाच्या वचनाकडे वळण्यापूर्वी सहाय्य मागूयात आणि प्रार्थना करूयात. हे देवा, आम्ही तुझ्या पवित्र चरणी विनम्रतेने येत आहोत. आमचा स्वीकार कर. जे वचन आज आम्ही ग्रहण करणार आहोत बाप्पा, ते वचन स्वीकारण्याकरिता विशेष कृपा दृष्टिकोन मी नाही प्रभू, माझ्या मुखात तुझे शब्द आहेत. देवा राजा, तू बोल अशी विनंती करतो. तारणारा प्रभू येशू याच्याद्वारे. प्रियांनो, उपवास समयामध्ये आपल्या जीवनाची आपण सुरुवात करत आहोत आणि ॲक्च्युली आपण ती सुरुवात केलेली आहे. आणि या उपवासाच्या कार्यकाळामध्ये अधिकाधिक परमेश्वराच्या पवित्र सहवासामध्ये आपण स्वतःला समर्पित करत आहोत. येणाऱ्या काही दिवसांमध्येच आपण वधस्तंभाच्या त्या दिशेने जात असताना वधस्तंभावरील तुमच्या आणि माझ्या तारणाऱ्याने उद्गारलेल्या 7 उद्गारासंदर्भात आपण मनन आणि चिंतनही करणार आहोत. आणि पुन्हा नव्याने त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी आपण स्वतःला विनम्र करणार आहोत. आपले अपराध, आपली पातके, आपली सर्व गुप्त पातके त्या पवित्र चरणी परमेश्वराच्या समर्पित करणार आहोत. आणि यासाठी परमेश्वराने तुम्हाला हा उपवासाच्या कार्यकाळामध्ये चालवलेला आहे अथवा उपवासाचा कार्यकाळ तुम्हाला दिलेला आहे. या उपवासाच्या कार्यकाळात आपण अधिक स्वतःला शुद्ध आणि पवित्र राखावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून त्यास शुद्ध आणि पवित्र राखण्याकरिता तुम्हाला आणि मला काय केलं पाहिजे, तर पवित्र शास्त्र आपल्याला असं सांगतं की तुम्हाला आणि मला पश्चाताप करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या वचनावर तुम्हाला आणि मी चालवण्याचा प्रयत्न करेल अथवा प्रभू सहाय्य करेल, ते कदाचित तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते वचन आहे, आत्मसात करतोय, ग्रहण करतोय. पण आज काहीसं थोडं वेगळ्या प्रमाणामध्ये किंवा वेगळ्या प्रकारामध्ये ते वचन स्वीकारण्याचा प्रयत्न करूयात. आणि समजून घेऊयात की पश्चातापाचं मूळ किंवा पश्चाताप आपण कशा परीतीने करणं अपेक्षित आहे. प्रभूला तो पश्चाताप हवा आहे, गरजेचा आहे. आणि पश्चाताप झाला आहे हे समजतं कसं, हेही फार आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की प्रियांनो, ख्रिस्ती धर्माच्या पायाखाली एक महत्त्वाचा दगड आहे आणि नव्या करारात आपल्याला ते सापडतं अथवा ते आपल्याला भेटतं की मनुष्याने पश्चाताप करावा. हे सगळ्यात एक अवघड गोष्ट मनुष्याला वाटते आणि ती गोष्ट सोयीस्कर होण्याकरिता परमेश्वराने वेगवेगळे नियोजन किंवा वेगवेगळ्या सोयीसुविधा दिलेल्या आहेत. पश्चातापासंदर्भात नवीन करार आपल्याला फार सुंदररित्या मार्गदर्शन करतं, जुन्या करारही आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करतं. पण नवीन करारामध्ये केवळ असं म्हटलं जातं की 60पेक्षा अधिकहून वेळेस पश्चातापाविषयी परमेश्वर बोलला आहे अथवा त्या संदर्भात त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आत्ता जे शुभवर्तमान आपण वाचलं, त्या शुभवर्तमानाचा एक विषय तुमच्यासमोर ठेवतो आणि त्या वचनाच्या विषयाद्वारे मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल. मार्क याचा पहिला अध्याय आणि वचन 15मध्ये काय म्हटलं आपण ऐकूयात. आपण थोडंसं शेअरिंग करूयात, म्हणजे काही वचन तुम्हाला वाचण्याकरिता मी विनंती करेल. त्याच्यामुळं तुम्ही आपलं स्वतःचं बायबल अथवा चर्चमधलं बायबल, 2 बायबल असतात आहे ना, स्वतःचं एक असतं आणि एक चर्चमधलं असतं. तर जास्त करून स्वतःचं बायबल असेल तर वाचलेलं चांगलं वाटतं आहे ना, कारण की ते घरनं इथपर्यंत घेऊन यायचं म्हटल्यानंतर बरं वाटतं आहे ना. तर कृपा करून जे बायबल असेल आपल्यासमोर त्यातलं थोडं सहकार्य करा, म्हणजे आपला वेळही वाचेल. आणि माझ्यासाठी कोणी मार्क याचा पहिला अध्याय आणि 15वं वचन वाचेल. येस. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? काळाची काय झालेली आहे? बरोबर आहे. गेल्या 2000 वर्षापूर्वी हे वचन लिहिण्यात आलेलं आहे. हे कोणा संदर्भात होतं? ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनासंदर्भात होतं. यात काय दुमत नाही. त्यावेळेस काळाची पूर्णता झाली आणि देवाची इच्छा होती योहान 3:16 त्याच्या पुत्राला या भूतलावर पाठवण्याची. पूर्वनियोजन कधी होतं? पूर्वनियोजन पृथ्वीच्या स्थापनेपूर्वीपासून आहे. बरोबर आहे. त्याची योजना कुठून आहे? प्रत्येक अध्यायांमध्ये, प्रत्येक असं म्हणूयात पुस्तकांमध्ये, प्रत्येक पुस्तकांमध्ये आहे. असं एकही पुस्तक नाही त्यात ख्रिस्ताविषयी लिहिलेलं नाही. प्रत्येक पुस्तकामध्ये ते फक्त समजून घेणं आहे की कशा पद्धतीने ते लिहिलं गेलेलं आहे. स्तोत्रात लिहिलंय, स्तोत्रात लिहिलंय, स्तोत्रात तर त्याच्या परीक्षेविषयी लिहिलेलं आहे.
बरोबर आहे. आणि आता आपण यशाचा ग्रंथ यशा 53व्या अध्यायामध्ये तर पूर्ण वधस्तंभ दिसलेला आहे ना. पूर्ण वधस्तंभावरील ख्रिस्त पाहायला मिळालेला आहे. आणि मग पुढे पुढे जाऊ तसं तसं आपल्याला तो ख्रिस्त परिचय होतो. आणि नंतर न तो ख्रिस्ताचं या भूतलावरील आगमन. आणि वचन सांगतं हे आगमन कसं आहे, काळाच्या पूर्णतेद्वारे आहे. आता ऑर्डर ऑफ वर्शिप, ऑर्डर ऑफ प्रमाणे जर पाहिलं तर मत्तई पहिलं आहे, पण सालाप्रमाणे पाहिलं तर मार्क पहिलं आहे. आणि आपण काय वाचलं आत्ता, मार्क वाचलाय. म्हणजे मार्क यामध्ये ज्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्ताने ती गोष्ट सांगितली जी गेल्या 2000 वर्षापूर्वीच नव्हे तर काळाच्या पूर्णतेत, काळाच्या सुरुवातीला, म्हणजे जगाच्या स्थापनेच्या सुरुवातीला देवाने नियोजन केलेलं होतं. ते नियोजनाची परिपूर्णता ख्रिस्ताच्या या भूतलावरील आगमनाद्वारे झाली. ती अशी की काळाची काय झाली, पूर्णता झाली. आणि काय म्हटलेलं आहे, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आता हे घडलं कसं, काय येशूला त्या ठिकाणी काळाच्या पूर्णते संदर्भात बोलावं लागलं, तर तुम्ही त्याच्या आधीचं वचन वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळेल योहानावर ही मूलभूत जबाबदारी होती. कोणती, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे ही घोषणा करण्याची. शेवटला संदेष्टा म्हणून तशी ओळख पवित्र शास्त्रामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा वाटाड्या म्हणजे त्याची वाट मोकळे करणारा, त्याला एक स्टेज प्लॅटफॉर्म तयार करणारा, असा योहानाचा परिचय आपल्याला प्राप्त होतो. आणि हा योहानाचा परिचय देखील पवित्र शास्त्रात नमूद आहे की तो ख्रिस्ताच्या आगमनापूर्वी या भूतलावर आणि त्यानंतर ख्रिस्त आल्यानंतर त्याच्या सेवाकार्यापूर्वी त्याची वाट किंवा त्याचा मार्ग मोकळा करण्याकरिता परमेश्वराच्या नियोजनाप्रमाणे तो या भूतलावर आला. आणि त्यानंतर पवित्र शास्त्र आपल्याला असं सांगतं की योहानावर एक मूलभूत जबाबदारी सोपवली होती, ती ही की तू जाऊन काय करायची, घोषणा करायची. घोषणा कशाची होती, ती पश्चातापाचीच होती. बरोबर आहे, काळाची पूर्णता झाली आहे, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, काय करा, पश्चाताप करा, देवावर काय ठेवा, विश्वास ठेवा, पश्चाताप करा. त्याच्या भाषणाद्वारे अनेक लोक पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्याकरिता योहानाकडे येत होते. मग येशूला का सांगण्याची वेळ आली की पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, सुवार्तेवर विश्वास ठेवा? कारण की आधीचं वचन आपल्याला असं सांगतं, योहानाला आता अटक झाली. अटक का झाली तुम्हा सर्वांना परिचित असेल. हेरोदाने जे काही पाप केलं किंवा जे वाईट काम केलं त्याविषयी तो परखड बोलला आणि त्याला बंदीशाळामध्ये टाकण्यात आलं. आता अजून काहीसं काम योहानाचं बाकी होतं, पण ती ख्रिस्तावर जबाबदारी आल्यामुळे ख्रिस्ताने ती टाळली नाही, ती त्याने पत्करली, स्वीकारली. कारण तुम्ही वाचा कुणीतरी 14 वचन, तोपर्यंत येशूने कुठेच, तुम्हाला सांगतो, पश्चातापाविषयी बोलला नाही, कुठेच त्यांनी सुवार्तेविषयी आव्हान केलं नाही. तो कुठे होता, आधी अरण्यामध्ये 40 दिवस उपास करीत होता. पवित्र आत्म्याने संचारला, परिपूर्ण झाला, योहानाकडनं बाप्तिस्मा घेतला. योहान म्हटला हे कशाला, तो म्हटला नाही व्हायला पाहिजे. बरं ठीक आहे, झाल्यानंतर ना सगळं झालं, तो कुठं निघाला होता, अरण्यामध्ये होता. आणि जेव्हा तो बाहेर आला त्याचे शिष्य बनवू लागला आणि नंतर त्याला कळालं अरे योहानाला तर आता अटक झालेली आहे. तसं ते रिलेशनमध्ये होते, आपल्यालाही माहिती आहे. तसं म्हटलं त्याचा भाऊच होता तो. आणि मग त्याने त्याची जबाबदारी खांदी घेतली आणि मग तो त्या ठिकाणाहून गालिलामध्ये फिरू लागला, ती घोषणा करत की काळाची काय झालेली आहे, पूर्णता झालेली आहे, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. काय करा तुम्ही, पश्चाताप करा आणि सुवार्तेवर काय ठेवा, विश्वास ठेवा. पश्चातापाविषयी केवळ योहान सांगतो असं नाही. मी सांगितलं 60 पेक्षा जास्त वेळेस पश्चातापाविषयी नवीन करार सांगितलेला आहे. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्य निर्माण केले अथवा शिष्य त्याने बनवले, त्या शिष्यांनी देखील ती सुवार्ता गाजवली. मार्क याचा 6 अध्याय 12 वचन वाचा. मार्क 6:12. त्यांनी म्हणजे कोणी, त्यानंतर लूक 24:47. आणि यरूशलेमपासून आरंभ करून सर्व राष्ट्रात त्याच्या नावाने पश्चाताप व पाप क्षमा गाजवण्यात आली. आणि शिष्यांना ती सूचना देण्यात आली असं प्रभू ख्रिस्ताने त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे.
आणि मग जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना पवित्र आत्म्याने परिपूर्ण केलं शिष्यांना, त्या शिष्यांनी देखील काय केलेलं आहे, पश्चातापाविषयीची घोषणा केलेली आहे, आव्हान केलेलं आहे. प्रेषितांचा ग्रंथ याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आलात तर 38 वचन किंवा 3रा अध्याय 19 वचनामध्ये पाहताल, पश्चाताप करा, बाप्तिस्मा घ्या, पश्चाताप करा, काळाची पूर्णता झालेली आहे, वेळ जवळ आलेला आहे, याविषयीचं आव्हान ते करू लागले. एवढंच केवळ नव्हे तर इफिस सोडल्यानंतर देखील त्या ठिकाणी पश्चातापाविषयी आव्हान केलेलं पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. प्रियांनो, पश्चाताप म्हणजे काय असा प्रश्न जर मनामध्ये उद्भवत असेल तर निश्चित अर्थाने पश्चाताप आपल्याला आपलं पाप प्रदर्शित करतो असं म्हटलेलं आहे. पश्चाताप म्हणजे काय तर असं म्हणण्यात आलेलं आहे की पश्चाताप म्हणजे पापाविषयीची संबंधित एका व्यक्तीच्या नैसर्गिक अंतःकरणाला झालेला संपूर्ण बदल. म्हणजे पश्चाताप हा मनुष्याच्या जीवनामध्ये जो नैसर्गिक बदल होतो आणि त्या बदलाद्वारे समोरचा पाहतो की याच्यामध्ये मला काहीतरी बदल दिसत आहे, तो बदल ख्रिस्तामधला बदल आहे. यावरनं आपण लगेच त्याच्यावर किंवा त्याचं आपण ॲनालिसिस करू शकतो की हा खरंच याच्यामधला बदल हा ख्रिस्ताद्वारे म्हणजे ह्याने पश्चाताप केलेला आहे. मित्रांनो, असं सांगण्यात येतं की आपण मूळतः स्वाभाविकच आपल्यामध्ये काय पाप आहे, स्वाभाविकच आपल्यामध्ये पाप आहे. आता पाप आपल्या स्वाभाविक असल्यामुळे आपल्याला पाप करायला शिक्षण घ्यावं लागत नाही. आहे का कुठं पाप करा म्हणून कुठं प्रशिक्षण मिळतं का? कोणालाच मिळणार नाही. मनुष्य एवढा असा प्राणी आहे की त्याला पापाचं प्रशिक्षण कधी द्यावं लागणार नाही. पापासाठी पश्चाताप कर म्हणून प्रशिक्षण द्यावं लागेल, पण पाप कर म्हणून प्रशिक्षण द्यावं लागणार नाही. कसं? जसं समुद्रामध्ये माशाचा जन्म होतो, पोहायला शिकवती का त्याची आई? पोहायला लागतो, लगेच तो पोहायला लागतो. आणि असंच काही रीत्या जेव्हा किंवा आपल्या एखादं लहान आपला पाप स्वभाव आहे मनुष्याचं, म्हणजे लबाडी, स्वार्थ, त्याग, स्वच्छंदपणा, घाणेरडा, गर्व, मूर्खपणा, या ज्या गोष्टी मनुष्यामध्ये आहेत त्याचं कुठेही शालेय शिक्षण आपल्याला मिळत नाही. हे केवळ आपल्या अंतःकरणातून उन्मत म्हणजे मनापासूनच ते आपल्या अंतःकरणामध्ये ती गोष्ट असते. पण तीच गोष्ट आपल्या जीवनातून पूर्णत्वाकडे आपण काढून टाकणं हा पश्चातापाचा एक भाग आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा पवित्र आत्म्याद्वारे आपल्या या हृदयात बदल घडून येतो ना, तेव्हा पापाविषयीचं नैसर्गिक प्रेम त्यातून काढून टाकलं जातं आणि तेव्हा त्यात जो बदल घडतो त्याला देव वचनाद्वारे पश्चाताप असं म्हणतो. ज्या व्यक्तीमध्ये बदल घडून येतो त्याने पश्चाताप केलाय असं म्हटलं जातं आणि त्याला पश्चाताप झालेला आहे, अनुताप झालेला आहे असं देखील म्हटलं जातं. पश्चाताप तुम्हाला झालाय, मला झालाय, शेजारच्याला झालाय, याविषयी जेव्हा आपण एक आराखडा घेतो तेव्हा त्याच्या 5 पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात की आपण पश्चाताप केला आहे का याचं आत्मपरीक्षण जर आपल्याला करायचं असेल तर त्या 5 पायऱ्यांमधून आपण गेलं पाहिजे. त्या 5 स्टेप आपल्या जीवनामध्ये असल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला समजतं की माझ्या जीवनामध्ये मी खरा पश्चाताप करण्याच्या दिशेने वाटेने चाललेलो आहे का नाही, का मी कुठं भरकटच चाललेलो आहे. कारण पश्चातापाद्वारे जर देवाचं सार्वकालिक जीवन आहे तर या जगामध्ये मला पश्चाताप करणं गरजेचं आहे, कारण मला पापापासून मुक्तता ही सार्वकालिक जीवनाची पहिली पायरी आहे. आणि म्हणून या जगामध्येच मला ती गोष्ट करायची आहे, कारण की मी या जगामधून निघून गेलो तर मला कोणत्याही प्रकारे पुन्हा पश्चाताप करण्याची संधी मिळणार नाही. आणि म्हणून जेव्हा मनुष्य पापाच्या दिशेने किंवा पापाच्या प्रायश्चित्ताच्या किंवा पश्चातापाच्या दिशेने जातो तेव्हा त्याची पहिली पायरी त्यांनी समजून घ्यावी की मी पश्चातापाच्या दिशेने चाललो आहे का नाही. तर पहिल्यांदा जेव्हा त्याच्या मनामध्ये पापाविषयीची जाणीव निर्माण होते, जाणीव काय जाणीव आहे की मी पाप केलं आहे, ही जाणीव जेव्हा निर्माण होते ती पापाची सुरुवात, पापाच्या पश्चातापाची सुरुवात असते. जे पाप आपल्या जीवनातनं घडलं आहे, आता तुम्ही म्हणा पाळी साहेब पाप 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 म्हणायला लागलं, मग पाप तर आहे तरी काय, आहे ना, पाप आहे तरी काय. देवाच्या पवित्र वचनाप्रमाणे सांगतो, देवाच्या पवित्र वचनाप्रमाणे सांगतो. अनुवादाचा ग्रंथ याचा 8वा अध्याय पहिलं वचन काय सांगतं? हे सर्व धर्मशास्त्र आज मी तुम्हाला विदित करत आहे ते मान्य करून पाळा, म्हणजे तुम्ही जगाल, बहुगुणित व्हाल आणि तुमच्या पूर्वजास परमेश्वराने
धर्मशास्त्राला दुसरा एक शब्द आहे, ज्या आज्ञा मी तुला आज देत आहे त्या काळजीपूर्वक पाळ म्हणजे जगशील म्हटलं, बरोबर आहे. म्हणजे आज्ञा आपल्याला काय करतात, या जगामध्ये जगण्याकरिता सहाय्य पुरवतात. मग जगणं किती प्रकारचं आहे, किती प्रकारचे जगणं आहेत? 2 प्रकारचं पवित्र शास्त्रानुसार. पहिलं जे शारीरिक जगत आहोत, जीवन आहे जे प्रभूने दिलेलं आहे, ते जगण्यासाठी आपल्याला काय लागते, आज्ञा. आणि या जगण्यानंतरनं जे सार्वकालिक जगण्यामध्ये जायचं आहे, जगामध्ये जायचं आहे किंवा जीवनामध्ये जायचं आहे, त्याकरिताही आपल्याला या भूतलावरील ज्या परमेश्वराने दिलेल्या आज्ञाच आपल्याला कुठे घेऊन जाऊ शकतात, सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन. म्हणजे आज्ञांचं उल्लंघन म्हणजे पाप, ही साधं सिंपल कॉन्सेप्ट आहे. एखाद्या स्पेसिफिक गोष्टीला तुम्ही पाप म्हणू शकत नाही, बरोबर आहे. तुम्ही फक्त म्हणता व्यभिचार केला, व्यभिचार केला म्हणजेच पाप आहे का? नाही. चोरी केलं म्हणजे पाप आहे असं शास्त्र सांगतं. खोटं बोलणं हे देखील पाप आहे असं शास्त्र सांगतं. आणि पहिली आज्ञा असं म्हटलेलं आहे की तुझ्या देवाच्या व्यतिरिक्त कुठला देव तू मानला तरी पापच आहे. मग 10 आज्ञेचं स्वरूप घ्या, ख्रिस्तामध्ये नव्या आज्ञा 2 आहेत त्याचं स्वरूप घ्या, किंवा शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या सगळ्या आज्ञा घ्या. आज्ञांचं उल्लंघन म्हणजे पाप, आणि मग त्या आज्ञा आपल्या जीवनामध्ये आत्मसात करणं, पाळणं फार गरजेचं आहे. म्हणून आज्ञांचं उल्लंघन करणं म्हणजे जीवनामध्ये पापाला ओढून घेणं. म्हणून आज्ञा पाळण्याकरिता या जगामध्ये आपल्याला काय करणार आहे, देवाच्या वचनाप्रमाणे चालणं गरजेचं आहे. म्हणून पापाची जाणीव झाल्यानेच खऱ्या पश्चातापाची सुरुवात होते असं म्हटलं जातं. मग काय होतं, पश्चाताप करत असताना त्याचे डोळे उघडतात. पहिल्या पायरीमध्ये काय होतात, त्याचे डोळे उघडतात आणि तो देवाच्या पवित्र नियमांची व्यापकता पाहतो आणि स्वतःच्या अपराधाची प्रचंड व्याप्ती पाहून जो स्वतःला तो चांगला मनुष्य म्हणत असतो, तो स्वतःला दोष देऊ लागतो की मी किती पापी आहे. आणि त्या पापाची जाणीव होऊन तो पश्चातापाच्या दिशेने आपली काय करतो, सुरुवात करतो. ही त्याची पहिली पायरी आहे. प्रत्येकाला पश्चाताप करायचा आहे, तुम्हाला, मला, आम्हा प्रत्येकाला. कारण पश्चाताप केल्याने स्वर्गाचं राज्य आहे, देवाचं राज्य आहे. मी सांगत नाही, देवाचं पवित्र वचन सांगतंय. आणि मग तुम्हाला आणि मला पश्चाताप झालाय ओळखायचं तरी कसं, तर पापाची जाणीव होणे ही पहिला आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये दिलेला भाग आहे. ही पहिली पायरी आहे. दुसरी पायरी काय सांगते की मग आपल्याला पुढे जाऊन आपल्या केलेल्या पापाबद्दल मनामध्ये दुःख उत्पन्न होतं. काय होतं, दुःख उत्पन्न होतं. आपण जे काही पाप केले, जे आज्ञाभंग केल्या, देवाच्या इच्छेच्या विरुद्ध वागलेलं आहे किंवा देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध आपण जीवन जगलेलं आहे, त्याविषयी आपल्या मनामध्ये काय होतं, एक दुःख उत्पन्न होतं असं म्हटलेलं आहे. पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीच्या हृदयाला त्याच्या भूतकाळातील पापांमुळे आणि अपराधांमुळे तीव्र अनुताप होतो असं म्हटलेलं आहे. तीव्र. त्याने जे काही मागील काळामध्ये, सध्याच्या काळामध्ये जे काही पाप केले, पातक केले, देवाच्या आज्ञेच्या इच्छेच्या विरुद्ध तो वागलेला आहे, त्याविषयी त्याच्या मनामध्ये काय होते, तीव्र वेदना होतात, तीव्र दुःख उत्पन्न होतं, तीव्र अनुताप त्याला होतो. आणि तो मग पश्चातापाच्या दिशेने काय करत जातो, वाटचाल करतो. कारण त्याला ते पाप समजलेलं असतं, जे पाप त्याने केलेलं आहे, आणि त्याची जाणीव त्याला झालेली असते. ते दुःख मनामध्ये उत्पन्न झालेलं असतं. मग जाणीव झाल्यामुळे, मनामध्ये दुःख उत्पन्न झाल्यामुळे मग तो तिसऱ्या पायरीमध्ये प्रवेश करतो. तो त्याच्या पापाची कबुली देतो. काय करतो, त्याच्या पापाची कबुली देतो. आता ही पापाची कबुली कशी देतो, परखडपणे देतो, घाबरत नाही. तो काय करतो, तो परखडपणे देतो. पश्चाताप करणारा व्यक्ती त्याच्या पापाविषयी बोलण्यास उत्सुक असतो. तो घाबरत नाही, भीत नाही. मला आठवते दाविदाने बेतशेबेशी जेव्हा वाईट विचार बाळगला, तो देवाचा खरा सेवक असल्यामुळे त्याला कळालं मी किती चुकलोय. आणि स्तोत्र 51 मध्ये उघडपणे त्याने पापाची कबुली दिली. गुप्त नाही, उघडपणे. आणि तो काय म्हणतोय, मी माझ्या पापाबद्दल एवढा प्रायश्चित करतोय की मी माझ्या आसवानी माझा पलंग काय केलेला आहे, विरघळवलंय. विरघळवणं शब्द वापरलाय, विरघळवलाय. म्हणजे एवढा पश्चाताप, एवढं देवाच्या इच्छेच्या विरुद्ध त्यांनी वागल्यामुळं त्याने काय केलेलं आहे, तो म्हणतो मी आसवाने माझा पलंग काय करतोय, विरघळवतोय. एवढा मला माझ्या पापाविषयी मला काय तीव्र वेदना झालेल्या आहेत, एवढं दुःख उत्पन्न माझ्या मनामध्ये झालेलं आहे. लक्षात घ्या, जुना करार चालू नाहीये म्हणून दया करा, कृपा करा. परमेश्वराची लय मोठी कृपा आहे आपल्यावर. एवढी त्यांनी प्रार्थना केली तरी देखील परमेश्वराने त्याच्या मुलाला वाचवलं का?
वाचवलं का त्याच्या मुलाला? त्याने देखील प्रार्थना केली. वाचवलं का? नाही. त्या व्यभिचारातून झालेल्या लेकराला वाचवलं का? नाही. त्यावेळेस परमेश्वर सुट्टी देत नव्हता. तर देवाने ख्रिस्ताद्वारे केलेल्या कृपेमध्ये जीवन व्यतीत करत असताना त्या कृपेच्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग आज आपण करत आहोत. असं म्हटलं जातं कुठेतरी, स्वातंत्र्याचा उपयोग करा, दुरुपयोग करू नका. ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला त्याची कृपेद्वारे स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि आज त्या स्वातंत्र्याचा आपण उपयोग करायचा, दुरुपयोग नाही करायचा. म्हणून झालेल्या पापांची क्षमा मागण्यात लाज काय? काय लाज आहे? अहो लाज बाळगा. जेव्हा उघडपणे न्यायाच्या दिवशी मी कुठं चाललो, प्रार्थनेलाच मी संदेश द्यायला चाललो होतो, मला आठवना आता. जाताना त्या शिवाजीनगरवरनं जाताना मी राईट साईडला पाहिलं आणि तिथं मला राहुल थिएटर दिसलं. राहुल थिएटरच्या शेजारी एक शब्द आहे, माहिती आहे का तुम्हाला? 70 mm. माहिती आहे तुम्हाला? आणि मला काय जणू काय 2 सेकंदात मला ते आठवलं. म्हटलं इथं 70 mm आहे, न्यायाच्या दिवशी किती mm असेल तो मोठा? ती स्क्रीनच लावल देव. बघ सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करत होता. सगळी अंधारात असं काही नाहीये जे उजेडात येणार ना, असे शास्त्र सांगितले. काहीच नाही. मी म्हणून याजक असू द्यात, तुम्ही म्हणून देवाचे सेवक असू द्यात, तुम्ही भक्तगण असाल, मी देवाचा व्यक्ती असाल, सगळेजण त्या ठिकाणी MM वर दिसणार आहे, फुल स्क्रीन लावणार आहे तो. पहा सकाळपासून जन्मल्यापासून काय काय केलेलं आहे ते. मग त्याऐवजी इथे जर मी माझ्या पापाची कबुली जर दिली, माझ्या पापांबद्दल मी जर प्रायश्चित केलं, तर त्यात वावगं काय? उलट त्यासाठी आपण प्रभूच्या चरणी विनम्र होऊन कदाचित तो दया करेल आपल्यावर, कदाचित अनुताप पावेल आपल्यावर तो, आणि आपल्याला त्या पापापासून काय करेल? तो मुक्ती करेल. तिसऱ्या पायरीत जातो जेव्हा आपण पश्चातापाच्या दिशेने जाताना दुःख उत्पन्न होतं मनामध्ये आणि पापाची कबुली आपण देतो. आणि कबुली दिल्यानंतर तो काय म्हणतो माहिती आहे का? कबुली कशी असते माहिती आहे का तुम्हाला? उधळ्या पुत्र माहिती आहे? सर्वांना माहिती, काय सांगायची गरज नाही. उधळ्या पुत्र सगळं घेतो आणि पळून जातो, आणि पळून गेल्यानंतर ना सगळं उडवतो. शब्द काय माहिती आहे? कसबीनी बरोबर उडवलंय. म्हणजे दुराचार, अनाचार, वाईट गोष्टीमध्ये खर्च केलंय. बाप म्हटला नको बाळा, तुझंच आहे सगळं. इंटरनल डायलॉग झाले असतील ना दोघांचे, शास्त्रात नमूद नाहीत, पण आपण साधं आपल्या माहिती आहे ना, आपलं लेकरू आपल्याकडे मागते तेव्हा आपल्याला समज असते, म्हणून आपण लेकराला काय म्हणतो? रे बाळा आत्ता नको घेऊ, तुझ्या गरजेची वस्तू नाहीये, जेव्हा तू त्या वयात असेल तेव्हा मी तुला ते देतो, असं आपण लेकराला समजून सांगतो. लेच हट्टे असेल तर 2 फटके देखील मारतो. आपल्याला माहिती आहे. तो ऑलरेडी मोठा होता, त्याने म्हटलं बाबा पाहिजेच. म्हटलं बाप म्हटलं असेल नको, मी गेल्यावर तुमच्या दोघांचंच आहे, कशाला भांडतोयस, नको घेऊन जाऊ, ह्याच्यापेक्षा जास्त मिळेल. नाही मला पाहिजेच. का? संगत. जगामधलं सौंदर्य, आकर्षण, मोह घेतलं आणि गेला. दुष्काळ पडला, पैसे संपले, डुकरं खातात, अशा पद्धतीचं खाद्य खाऊ लागला. आणि मग रिअलाइज झालं त्याला, अरे मी माझ्या बापाच्या घरी किती माझी रेलचेल होती. अहो माझी सोडा, तो म्हणतो माझ्या नोकरांची रेलचेल आहे, नोकरांची रेलचेल आहे, मी तर फार राजा माणूस. तो म्हणतो नाही नाही. तो कबुली काय देतो माहिती आहे का? सांगा मला, कबुली काय देतो तो? पहिल्यांदा म्हणतोय तो स्वर्गाविरुद्ध. पहिल्यांदा काय कन्फेशन करतोय तो? स्वर्गाविरुद्ध मी पहिलं पाप केलंय. कारण आज्ञा मोडल्या ना त्यांनी, तू आपल्या बापाचा सन्मान कर, आईचा सन्मान कर. नाही केला त्याने, आज्ञाभंग केली ना, काय का असं, आणि पाप केलं. आपल्याला काय माहिती, शास्त्रात नमूद नाहीये, पण किती पैसा असलं माणूस उधळायचं म्हटलं कुठं कुठं उधळतो सगळ्यांना माहिती. जर मनामध्ये वाईट विचार असेल तर कुठं उधळतोय मग प्रत्येकाला माहिती. म्हणतो मी स्वर्गाविरुद्ध आणि माझ्या बापाविरुद्ध पाप केलेला आहे. मी जातो आणि पाय धरून क्षमा मागतो, आणि म्हणतो मी तुमचा मुलगा व्हायच्या लायकीचा नाही, मला दास पण सेवक ठेवा, मी राहायला तयार आहे. बाप वाटेवरच आहे, गेल्यापासून बिचारा बसलेला आहे, लांबनच त्याला पाहतोय. ऍक्च्युली तो आलाय बापाकडं, पण बापच धावत पळत जाऊन गाळ्यामध्ये मिठी मारतोय. किती दिवस आंघोळ नाही, पांघोळ नाही, घाण वास, डुकरांमध्ये राहतोय. काय बापाने बघितलं नाही, अशी मिठी मारली.
आणि पहिल्यांदा बापाच्या पाया पडून काय म्हटलं ते, बाबा मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध काय केलंय. ओपनली बोलला तो, ओपनली बोलला, मी पाप केलंय, मला तुम्ही क्षमा करा. तो काय म्हणतो बाप माहितीये का, नोकरांना बोलून म्हणतो ह्याला पहिल्यांदा आंघोळ पाडून घाला, चांगले नवीन वस्त्र त्याला घाला, त्याच्या अंगठी बिंगठी घाला, पायामध्ये जोडे बिडे मस्त घाला आणि धष्टपुष्ट काय कापा, चांगलं वासरू कापा, मेजवानी द्या सगळ्यांना. आणि काय म्हणतो बाप माहितीये का, काय म्हणतो सांगा बरं. अजून एक म्हणतो, शास्त्र सांगतं माझा मुलगा मेला होता तो जिवंत झालेला आहे, आणि हरवला होता मग तो सापडलाय. आज पापामध्ये तुम्ही आणि मी कसे होतो, मेलेलो होतो, अक्षरशः मेलेलो होतो. ख्रिस्ताच्या वधस्तंभाद्वारे तुम्हाला आणि मला काय मिळालेलं आहे, नवजीवन मिळालं. मग लाज कसली मी पश्चाताप करण्याची, दुःख माझ्या मनामध्ये उत्पन्न झालं म्हणून कबूल करण्याची लाज कसली बाळगली पाहिजे. आज त्या ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर एवढे अनमोल त्या वधस्तंभ स्वीकारला आणि त्याने एवढे फटके खाल्ले, सहन केलं. यशात 53 वाचला, किती दर्दनाक, किती भयानक त्याच्या म्हणलेलं. त्याला कोण म्हणतं माझा ख्रिस्त सुंदर होता, म्हणतात ना लोक, माझा ख्रिस्त लय सुंदर होता. पण माझं वचन सांगतं मला त्याला रूप नव्हतं, त्याला शोभा नव्हती, त्याच्यावर मन बसेल असे त्याचे सौंदर्य नव्हतं. मनुष्य टाकलेला तू छले केलेला अपमानित असा तो वधस्तंभाचा ख्रिस्त आहे प्रियांनो. आणि तोच ख्रिस्त मला गाजवायचा आहे, तोच तुम्हाला आणि मला गाजवायचा आहे. सुंदर ख्रिस्त गाजवायचा नाही आपल्याला, चमत्काराचं ख्रिस्त गाजवायचं नाही आपल्याला, बरा करणारा ख्रिस्त नाही गाजवायचा आहे. मला गाजवायचा आहे माझ्या पापासाठी वधस्तंभे गेलेला ख्रिस्त, ज्याने माझ्यासाठी वधस्तंभ स्वीकारला, ज्याने माझ्यासाठी वधस्तंभ स्वीकारून माझ्या पापांची मुक्तता दिली. तो म्हणतो बाप मेला होता माझा मुलगा, जिवंत झालेला आहे, नवजीवन मिळालं आहे. हरवला होता तो काय झाला, सापडला. ही कबुली देतोय, कबुली. आणि मग चौथ्या पर्यायात आपण येतो, पश्चाताप करत असताना योग्य दिशा आपली जर आहे असं आपल्याला वाटतंय, तर मग तिसऱ्या चौथ्या पायरीत आपल्याला काय मिळतं माहिती आहे का, आपण खरा पश्चाताप करत असेल तर आपण आपल्यामध्ये असलेल्या पापासंदर्भात त्यांचं नातं तोडून टाकतो. म्हणजे पापाचं आपलं नातं पूर्णपणे तोडून टाकतो. आपला आणि आपल्या पापाचा काही संबंध आपण ठेवत नाही. तेव्हा समजायचं आपण काय आहोत, पश्चातापाच्या दिशेने चौथ्या पायरीमध्ये आहोत. पापाचा संबंध आपल्या जीवनापासून तोडून टाकतो, आपण पूर्णपणे निषिद्ध करतो. आणि पश्चाताप झालेल्या व्यक्तीचं जीवन ॲटोमॅटिक बदललेलं दिसतं. दररोजच्या वागण्यामध्ये आमूलाग्र बदल तसा दिसतो. अंतःकरणात एक नवीन राज्य निर्माण करणाऱ्या ख्रिस्ताला त्याच्या जीवनामधून आपण प्रगट होताना दिसतो. जुना स्वभाव तो ॲटोमॅटिक गेलेला दिसतो. ख्रिस्तामधल्या आज्ञाधारकपणाचा स्वभाव मनामध्ये आलेला दिसतो. सर्व वाईट गोष्टींचा निषेध करताना तो दिसतो. पाप सोडून टाकणारा तो व्यक्ती. यशायाचा ग्रंथ 1 अध्याय 16 आणि 17 वचन काय सांगतं, पापाशी युद्ध करण्याची आणि पापावर विजय मिळवण्याची इच्छा आहे आणि तो वाईट करणं थांबवतो असं म्हटलंय. तो चांगले करायला शिकतो असं यशाया सांगतो. आणि ताबडतोब वाईट मार्ग सोडून, वाईट मित्रांची संगत सोडून नवजीवन जगण्यासाठी परिश्रम घेणारा व्यक्तीच खऱ्या पश्चातापाच्या मार्गाने असतो. पापाचा पूर्ण संबंध तोडणारा व्यक्ती असा आपल्याला परिचित असा तो आपल्याला दिसतो. शेवटल्या पायरीमध्ये येतो आपण. खरा पश्चाताप सर्व पापाचा अंतःकरणपूर्वक तीव्र निषेध करणारा असतो. रोमकरसपत्र याचा 12 अध्याय वचन 9 मध्ये काय म्हटलेलं आहे, पूर्णपणे तो पश्चाताप केलेला व्यक्ती काय करतो माहिती आहे का, रोम 12:9, जो पूर्णपणे पापापासून स्वतःला तो अलिप्त ठेवतो, पापाचा तीव्र निषेध करतो, पाप त्याच्या जीवनामध्ये नाही याचं प्रमाण काय, तो बऱ्याला चिटकून राहतो आणि वाईटाचा काय करतो, द्वेष करतो. स्तोत्रसंहिता स्तोत्र क्रमांक 1 मध्ये काय म्हटलेलं आहे,
धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, निंदकांच्या बैठकीत बसत नाही. हे जे गुण विशिष्ट आहेत हे चांगल्या व्यक्तीचे आहेत. पापाला मनामधून तीव्र निषेध करणाऱ्या व्यक्तीचे आहेत. पाप आपल्या जीवनातून समूळ नाश करण्याच्या प्रयत्नामध्ये असणाऱ्या व्यक्तीचे हे काय आहेत? गुण आहेत की तो बऱ्याला चिटकून राहतो आणि वाईटाचा काय करतो? त्याग करतो. रोम 7:22 काय म्हटलंय? रोम 7:22 रोम 7:22 काय करतो? त्याचा अंतरात्मा हर्ष करतो, उल्हास करतो की मी आता माझ्या पापातून सुटून आता देवाच्या स्वर्गीय राज्याच्या वाटेमध्ये प्रवेश करत आहे. गलती 5:17 काय म्हणतं? गलतीकरस पत्र याचा 5वा अध्याय 7वं वचन. तुम्ही चांगले धावत होता तर सत्याला मान्य होऊ नये असा तुम्हाला कोणी अडथळा केला. गलती 5:17 आहे ना? हा हा काय म्हटलंय? देव हा स्वतःमध्ये देवाच्या आत्म्याविरुद्ध एक वाईट तत्व दिसून येतं. जेव्हा त्याला उष्ण व्हायचं असते तेव्हा तो शीत असल्याचं त्याला जाणवतं. जेव्हा त्याला पुढे जायचं असतं तेव्हा तो मागे जात असल्याचं त्याला दिसून येतं. आणि जेव्हा त्याला देवाच्या सेवेत सक्रिय व्हायचं असतं तेव्हा तो सुस्त झालेला दिसून येतो. पण त्याला स्वतःच्या अशक्तपणाची मनापासून जाणीव असते. प्रियांनो, खरंच स्तोत्रसंहिता स्तोत्र क्रमांक 119 128 मध्ये काय म्हटलेलं आहे? सर्व बाबी संबंधाने तुझे सर्व विधी यथायोग्य आहे असं मी मानतो आणि प्रत्येक असत्य मार्गाचा मी काय करतो? द्वेष करतो, असं स्तोत्र 119 128 मध्ये म्हटलेलं आहे. प्रियांनो, म्हणून मी म्हटलं हे 5 पायऱ्या आपल्याला दिसून येतात ज्यामध्ये आपण पश्चातापाच्या खऱ्या दिशेने आहोत का नाही हे आपल्याला जाणवतं. माझा शेवटल्या भागामध्ये दुसरा भाग आणखीन एक शेवटला. मग पश्चाताप का आवश्यक आहे असं कोणाला जर वाटत असेल तर पुन्हा तुम्हाला मी घेऊन जातो देवाच्या पवित्र वचनाकडे. लूक याचा 13वा अध्याय वचन 3 मध्ये काय म्हटलंय? पश्चाताप का करायचं माहिती आहे का? कारण आपल्या आत्म्याचा आपल्याला काय करायचं नाही? नाश करून घ्यायचा नाही, म्हणून पश्चाताप करायचा आहे. पश्चाताप का करायचा आहे? कारण तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळवून घ्यायचं आहे आणि यासाठी तुमचा आत्मा सुरक्षित राहणं गरजेचं आहे. आत्मा शुद्ध आणि पवित्र असणं गरजेचं आहे. यासाठी आपल्या आत्म्यातून आपल्या ह्याच्यामधून पाप पूर्णपणे काय झालं पाहिजे? दूर पण नाही म्हणतो मी, नाहीच झालं पाहिजे. आणि म्हणून पश्चाताप करणं आवश्यक आहे, कारण आपल्या आत्म्याचा काय होणार? नाश होणार. जर मी पश्चाताप नाही केला तर माझा काय होणार? नाश. शरीराचाही नाश, आत्म्याचाही नाश. आणि जर मी पश्चाताप केला तर माझा आत्मा काय होऊ शकतो? सुरक्षित राहू शकतो. सार्वकालिक जीवनाकरिता प्रभूने राखून ठेवण्यामध्ये तो राहू शकतो. मग ते कसं होणार? तर मत्याचं शुभवर्तमान याचं 18वा अध्याय वचन 3 मध्ये म्हटलंय, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकाशिवाय झाल्याशिवाय, नम्र झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश कसा होणार? म्हणजे निष्कलंक निर्दोष आपल्या ठाई शिक्का मारल्याशिवाय आपण सार्वकालिक जीवनात जाऊ शकणार नाही. वधू म्हणून वराकडे जात असताना ही मंडळी शास्त्रानुसार कशी हवी आहे? निष्कलंक, निर्दोष, सुकृती विरहित, कोणताही डाग नसलेली. डाग मीन्स पाप त्याच्या ठाई नसलं पाहिजे. मंडळी म्हणून वैयक्तिक जीवनाचाही तोच भाग आहे. कुठलंही पाप तुमच्या आणि माझ्या ठाई नसलं तरच सार्वकालिक जीवन आहे हे विसरता येणार नाही. म्हणून तुमचा आणि माझा नाश होऊ नये यासाठी प्रभूने तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे? पश्चातापाचं आव्हान केलेलं आहे. ते कसं? की काळाची पूर्णता झालेली आहे, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा आणि काय ठेवा? सुवार्तेवर विश्वास ठेवा. पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.
आज पश्चातापाविषयी आपण जाणून घेतलं थोडंफार. स्वर्गाचं राज्य मिळवण्यासाठी पश्चाताप करणं गरजेचं आहे. व पश्चाताप जर गरजेचा आहे तर मग एक बाउंड्री लाईन पाहिजे आपल्याला, असं मला वैयक्तिक वाटतं. शास्त्रात कुठे लिहिलं नाही. मी संदेश देताना या विषयावर ती स्वतःला एक प्रिपरेशन केलं की बाबा तुमच्यामध्ये बहुतेक जण IT असेल, कुठलं तरी प्रोजेक्ट म्हणून असतं, तुम्हाला एक हे दिलेलं असतं, एक टार्गेट दिलेलं असतं ना, की ह्या वर्षामध्ये हे नाही केलं तर तुला इन्क्रीमेंट नाही, कामावरनं काढलं जाईल, अमुक धमुक. मग तो काय करतो, जीवाचा आटापिटा करून ते टार्गेट काय करतो, पूर्ण करतो. आज प्रॉब्लेम तसा आहे, आपल्याकडे टार्गेट नाही आहे. ख्रिस्त येणार 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 हे माहीत आहे, कधी येणार हे माहीत नसल्यामुळं आपण निवांत सुस्तावलेलो आहे. निवांत आहे, येईल तेव्हा येईल, बघता येईल. एक इसम मला येऊन म्हटला, येईल तेव्हा बघता येईल. चोराचा कसा झाला पश्चाताप 2 सेकंदात. मग दिसला तो येता येता करून टाकू पश्चाताप. म्हटलं बाळा तू तसा पश्चाताप कर, आमची सुरुवात आम्ही केलेली आहे. कुठं अशांच्या डोक्यांच्या नादी लागायचं आपल्याला. म्हणजे तू कर तसा पश्चाताप, आम्ही आमची सुरुवात चालू केलेली आहे. म्हणजे असेही आपल्याला अनुभव येतात, पण आपल्याला तसल्या अनुभवात जायचं नाही प्रियांनो. ती परिस्थिती वेगळी आहे, आजची परिस्थिती वेगळी आहे. आज वचन माहीत आहे, शास्त्र म्हणतं तुला माहीत असताही तू जर त्याच्यामध्ये पडतोस तर तुझं भयानक तुझी अवस्था होणार आहे. म्हणून प्रियांनो शास्त्र फार सुंदर म्हणत आहे ना, असं म्हटलं कुठंतरी, एकतर तू उष्णास नाहीतर शीत आहेस, कोमट असू नकोस. शीत आहेस म्हणजे तुला वचन माहीत नाही म्हणून देवा तुझ्यावर कदाचित कृपा करेल. म्हणजे फुकट तारण कोणासारखं, मग त्या चोरासारखं तारण. नाही तर उष्णास म्हणजे ख्रिस्तामध्ये पेटलेलास 100% तुला मिळणार. मग तू कोमट असू नको. कोमटाचं कसं आहे, माहिती बी आहे आणि करायचं बी नाही. म्हणजे माहिती आहे मला पाप काय, माहिती आहे पश्चाताप काय, करायचं नाही आहे मला ते. मग नाश स्वतःवर ओढून घेण्यामध्ये आहे. मग आपण एका अध्यायाकडे जाऊया, त्यातनं आपण एक समजून घेऊयात की परमेश्वराने आपल्याला काय टाईमलाईन दिलेली आहे. म्हणजे मी काय इथं कुठला भविष्यवक्ता म्हणून तुम्हाला बोलत नाही आहे. एक मनाला तुम्ही ते एक लावून ठेवा, एक बाउंड्री लाईन ठेवला तर तुम्हाला ते अचीव करायला सोपं पडेल, किंवा तुम्ही त्या दिशेने लवकर धाव घेताल. आणि कदाचित आज रात्री ख्रिस्त आला तर आजच्या पश्चातापाद्वारे सार्वकालिक जीवन तुमच्यापासून कुणी हिरावून घेऊ शकत नाही, कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. म्हणून ती वेळ शोधूयात प्रभूने तुम्हाला ने मला काय दिल्या. वाचायचं योनाचा ग्रंथ याचा 3रा अध्याय. योनाचा ग्रंथ याच्या 3रा अध्यायातील पहिलं वचन वाचा. आपण पूर्ण अध्याय वाचणार आहोत, थोडं थोडं समजून घेऊयात. योना 3:1. योनाचा ग्रंथ 3रा अध्याय पहिलं. दुसऱ्यांदा झालं म्हणजे पहिल्यांदा झालं असेल, झालंय. पहिल्या अध्यायातच झालं. काय म्हटलं होतं योनाला, योना बाळा तू कुठं जा, कुठं गेला, काय कारण सांगितलं, लोक लय भयानक आहेत देवा, लोक लय भयानक आहेत, ऐकणारच नाही. देव म्हणतो तुला काय करायचंय, मी सांगतोय तुला, तू जा. पण एक गोष्ट आहे बघा, म्हणजे मी सांगतोय तुम्हाला पटत असेल तर घ्या. थोडासा अभ्यास करताना मला ते जाणवलं. मी सांगतोय तुम्हाला देवाचं वचन बरोबर आहे. पुलपीटवरनं, ह्या पुलपीटवरनं, जगातल्या कुठल्याही पुलपीटवरनं, अथवा कोणताही सुवार्थिक, याजक, सेवक जेव्हा तुम्हाला पश्चातापाविषयी सांगतो, मी काय म्हणतो नीट ऐका, जेव्हा तो पश्चातापाविषयी सांगतो तेव्हा तुमच्या जीवनामध्ये जर बदल झाला तर तुम्ही ओळखून घ्या सांगणाऱ्याने पश्चाताप केलेला आहे. काय म्हणतोय कळालं? तुमच्या जीवनाला मनाला चुटपुट लागली तर तुम्ही ओळखून घ्या सांगणाऱ्याने काय केलेलं आहे. मी म्हणत नाही. पहिल्यांदा योना कुठं निघला होता, तार्शिसला. जायला कुठं लावलं होतं, निनवेला. का? योनाने तोपर्यंत पश्चाताप केला नाही. योनाने 2ऱ्या अध्यायामध्ये पश्चाताप केलेला आहे. 2ऱ्या अध्यायात त्यांनी पश्चाताप केला माशाच्या पोटामध्ये. आणि मग दुसऱ्यांदा देवाचं वचन प्राप्त झालं, त्याला म्हटलं आता उठ, चल कुठं निघ, निनवेला निघ. काहीच बोलला नाही, निनवेला निघला. आणि पहा पुढं काय घडलेलं आहे. म्हणजे एवढा तो काय निनवेविषयी एवढा त्याला भय वाटत होतं, ऐकणार नाही, लोक असे तसे खूप कारणं परमेश्वराला त्याने दिले. पण जेव्हा दुसऱ्यांदा त्याला वचन प्राप्त झालं तेव्हा त्याने ऑलरेडी काय केलं होता, पश्चाताप केला होता. त्यामुळे त्याला कोणावर विश्वास होता, स्वतःवर नव्हता, देवावर विश्वास होता. आणि मग त्याने काय केलं पुढं माहिती आहे का,
वाचा. त्या मोठ्या निम्मे शहराचा व मी तुला सांगेन तो संदेश त्यात आरोळी करून सांग. हा, उठ, कुठं जा, मी सांगेल तो संदेश त्यांना आरोळी करून सांग, आरोळी करून सांग. मग काय झालं बघा पुढं. तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निम्मेस गेला. निम्मे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. हे सगळे फिरून येण्यास 3 दिवस लागले. 3 दिवस लागणार होता त्याला सुवार्ते सांगायला. किती दिवस? पण काय घडले बघा. योना त्यातून 1 दिवसाची एकच दिवसाची वाट चालली. चालत असता ओरडत गेला की ओरडत बसला. 40 दिवसाचा 40 दिवसाचा. अवकाश हा, आहे. मग निम्मे धुळे मग निन्वे काय होईल? सुवार्ता काय केली त्यांनी? परमेश्वराचं वचन प्राप्त झालंय. तुम्हाकडे परमेश्वराने एक दिवस नेमून ठेवलेत. किती दिवस आहेत? 40 दिवस. किती दिवस असतात उपासाचे? किती दिवस असतात? बघ किती दिवस राहिलेत बघा. थोडे दिवस राहिलेत. निन्वेला सांगितलं किती दिवस आहे तुझ्याकडे, काय कर तू? काय म्हटले? वाचा परत. तेव्हा निम्मेतील लोकांनी नाही, त्याच्या आधी. योना त्यातून एक दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की 40 दिवसाचा अवकाश आहे. मग निन्वे धुळीस मिळेल. पुढं काय घडलं माहितीये का? मग पुढं घडलंय काय? तेव्हा निम्मेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली. हा, त्यांनी उपास नेमिला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोंधळ नेसले. पहा, जेव्हा 1 दिवसाची वाट फक्त केली, 3 दिवसाची वाट आहे, आणि त्याच्या पहिल्याच भाषणामध्ये काय भाषण आहे ते? देवाने 40 दिवस दिलेत, पश्चाताप करा नाहीतर तुमचा काय होईल? नाश होणार आहे. स्पष्ट बोलला. आणि जेव्हा ही वाणी ऐकली, ज्यांनी कोणी पहिल्यांदा फक्त ऐकली, काने गेली, ते सर्वजण एकत्र जमले. त्यांच्या अंतकरणाला एवढी मोठी चुटफुट लागली आणि त्यांनी एकत्र बसून, तो देवाचा दास येऊन आला होता, त्याने देवाकडून वचन दिलेलं आहे. तो म्हटलेला आहे की आता निन्वेचा नाश होणार आहे, आता काय करायचं आपल्याला, आपण नियोजन केलं पाहिजे. सर्वजण एकत्र बसल्याने एकमताने निर्णय घेतला, आपण आता काय करू? पश्चातापाचा 1 दिवस नेमू. त्याला उपवास म्हटलेला आहे. अनेक लोक म्हणतात 40 दिवसाचे रीतिरिवाज, रूढी परंपरा, उपास, ह्या संकल्पना अनेक भरपूर इंडिपेंडंट बोलत असतील एक्सेट्रा. आपलं कोणाचं नाव घेत नाही. एकच शब्द म्हणा, उपास हा पश्चातापासाठी देवाने आम्हाला नेमून दिलेला काळ आहे. आणि आमच्याकडे 40 दिवसाचा अवकाश आहे. जर नाही पश्चाताप केला तर निन्वेला म्हटलं तू धुळीस मिळशील. आज प्रभू तुम्हाला आणि मलाही तेच म्हणत आहे. जर तू पश्चाताप नाही केला तर तू ही काय होईल? तुझा नाश होईल. पुढं काय म्हटलंय? त्यांनी काय केलं? उपास नेमला. श्रेष्ठांपासून कनिष्ठापर्यंत सर्वांनी गोंताट नेसलं, राख अंगावर उधळून घेतली आणि विलाप आणि शोक आणि पश्चाताप केला. ही बातमी राजाला कळाली. राजाने अंगातले वस्त्र फाडले. राजवस्त्र फाडणं म्हणजे फार मोठी गोष्ट असते ती. पण त्याने देवासाठी, देवाने दिलेल्या सुवार्तेकरिता, जे काही माझ्या देशाचा नाश होणार आहे, माझ्या सगळ्या नागरिकांसाठी त्याने काय केलं? ती विनम्रता धारण करून पश्चातापाची भूमिका त्याने बजावली. आणि त्याने वस्त्र फाडले, गोंताट नेसलं, अंगावर राख उधळून त्याने फरमान काढलं. ॲक्च्युली सर्वांनी ऑलरेडी डिसिजन घेतलेलं होतं. पण राजाने फरमान काढण्याचं कारण काय माहिती आहे का? जेव्हा राजा फरमान काढून सील करतो ना, तेव्हा बंधनकारक असतं. त्यावेळेस बंधनकारक होतं. मग त्याने काय केलं? तीच गोष्ट सांगितली. काय म्हटले? फार राजा तर अजून कठीण म्हणतो. पुढं काय म्हणतो राजा? कशापासून मनुष्याने मागं फिरावं म्हटलेलं आहे? कुमार्गापासून आणि जात जुलमापासून, आपल्या वाईट गोष्टीपासून. कदाचित परमेश्वर अनुताप पावेल असं म्हटलेलं आहे. मग तो काय म्हणतो? श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत प्राणी पक्षी सगळेजण काय करायचंय? काय खायचं नाही, काय प्यायचं नाही आणि काही चाखायचंही नाही, तर सर्व मिळून काय करायचं? विलाप शोक करायचा. जे काही अपराध आपण केले त्याची कबुली देऊन परमेश्वराकडे काय करायची? क्षमा मागायची आहे. आपलं काय सोडायचं लावलेलं आहे?
शेवटल्या वचनात 9 का 10 वचन आहे पहा. देव कदाचित वडेल, त्याच्या आधी तर मनुष्याने उपस्थित कोणता नेसावे, मोठ्याने देवाचा धावा करावा आणि त्या ठिकाणी आपल्या कुमार्गापासून वळावं आणि आपल्या जुलमापासून आणि आपल्या दुर्मापासून. अत्याचार शब्द पण येत आहेत है ना. तिथे काय शब्द आहे तुमच्या बायबलमध्ये? हाताच्या जुलमापासून माग फिरावं, कदाचित प्रभू अनुताप पावे. मग परमेश्वराने काय केलं माहितीये का? निनवेला पाहिलं. निनवेला पाहून निनवेला काय म्हटलं माहितीये का? अगं निनवे, तुझा जुलमापासून मागे फिरली मला दिसलेस, मी तुझा नाश टाळतो. परमेश्वराने त्याचा नाश टाळला, नाश होऊ दिला. कारण निनवेने काय म्हटलेलं तेव्हा काय केलं? निनवेने पश्चाताप केला. आज प्रभू ख्रिस्त विश्व मंडळी येरोडा या प्रिय मंडळीला आव्हान करत आहे. हे उपवासाच्या दिवसातले दिवस तुला दिलेले आहेत. पश्चाताप कर, पापापासून मागं फिरा, नाहीतर आपला सर्वांचा, कारण मी आता पालक म्हणून तुम्हाला सांगतो, म्हणजे माझ्यासहित काय होणार आहे? नाश होणार आहे. तर आपण हलक्यात नाही घ्यायचं. आता मी मगाशी सुरुवातीलाच ही गोष्ट सांगितली, कृपेच्या काळामध्ये असल्यामुळे आपल्याला काय झालं माहिती आहे का? स्वातंत्र्याचा दुरुपयोग व्हायला लागलाय. ख्रिस्ताच्या कृपेच्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग व्हायला लागलाय. ते होऊ द्यायचं नाही. एक मनाला टॅगलाईन, एक बॉर्डर लाईन ठेवा. देवाने मला सांगितलेलं आत्ता या उपवास काळामध्ये तू जर पश्चाताप नाही केला तर तुझा काय होईल? नाश होईल. राजाही म्हणतो कदाचित देव अनुताप पावेल. शंका व्यक्त केलेली आहे, कॉन्फिडन्स नाही, कारण तो देव आहे. शेवटी आपल्या काही जुलमापासून मागे फिरलो तर तेही तो चाचपणार, न्याहाळणार, आत्मपरीक्षण करू देणार, मग ते डिसिजन असणार देवाचं. पण वेळ प्रभूने आज तुम्हाला आणि मला दिलेला आहे. ना जाणो कधी कधी आज रात्री माझा ख्रिस्त आला तर तुम्ही काय म्हणणार त्याला? थांब जरा, माझ्या दिव्यातलं तेल संपले, जाऊन घेऊन येते. कसं म्हणणार आपण? तो म्हणा जा घेऊन ये, मी दार लावून घेतो. बरोबर आहे ना? 5 शहाण्या 5 मूर्ख होत्या. शहाण्या का ठरल्या गेल्या? तयारी, जागृत. आज येऊ, उद्या येऊ, परवा येऊ, तयारी आमच्याकडं. आत्ता आला, आत्ता तयारी आहे. प्रत्येक मंडळीने ही गोष्ट केली पाहिजे या उपवासाच्या कार्यकाळामध्ये. आज प्रभू तुम्हाला आणि मला हेच म्हणत आहे. आता सांगतो मी तुम्हाला, काळाची पूर्णता झालेली आहे. कोणत्या? कृपेचा काळ समाप्तीला पूर्ण झालेला आहे. आता देवाचं राज्य म्हणजे दुसरं आगमन त्याचं येणार आहे. आता तुम्हाला पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय. आणि मग काय करायचं? सुवार्तेवर. मी मगाशी म्हटलं सुवार्ता सांगणारा उदाहरण देतो तुम्हाला. 2 उदाहरणं. पहिला दिलं योनाचंच दिलं आहे ना. दुसरं देतो पेत्राचं. पेत्र पहिल्यांदा घाबरून माडीवर बसला होता, कारण त्यांनी पश्चाताप नव्हता केला. प्रभू असं होणारच नाही, मी तुम्हाला सोडूनच जाणार नाही. अरे म्हटलं, प्रभू म्हटलं हा तू 3 वेळेस मला नाकारणार आहेस. होणार नाही प्रभू, शक्यच नाही. का? अरे उठता बसता संगती आहे ना प्रभूच्या. प्रार्थनेला जाताना चल पेत्रा, होडीतनं जाताना चल पेत्रा. एकदा पेत्रा म्हटलं प्रभू तुम्ही आहे का? आम्हाला वाटलं भूत आहे. मग येऊ का मी? हा ये. कुठं? पाण्यावरून. चालत होता. बघितला आजूबाजू, बुडू लागला. प्रभू प्रभू प्रभू, बुडायला लागलो. प्रभूने हात पुढे केला, ये बाबा. हाच पेत्र येशूच्या संगती असूनही प्रभूला नाकारलं. शास्त्र म्हणता त्याने जाऊन पश्चाताप केला. त्याने जे काही प्रभूला 3 वेळा नाकारलं ना, त्याने त्याचा पश्चाताप केला. रडला अक्षरशः. काय म्हणतात एकदम, काय म्हणतात त्याला, हुंके देऊन नाही का, एकदम अंबारडा फोडून. किती वाईट गोष्ट मी केली प्रभूसाठी. आणि मला प्रभू बोलला होता तुम्हाला नाकारणार म्हणून. लय वाईट वाटलं त्याला. माडीवर लय एकटा गप असायचा. पण तोच पश्चाताप झाल्यानंतर न पवित्र आत्म्याने संचरित झालेला पेत्र पहिल्या भाषणामध्ये किती लोकांना ख्रिस्ताकडे घेऊन येतो? 3000. नंतर न 5000. नंतर न रांगच लागली. कशी लागली?
आजारी विजारी लोक त्याच्या सावलीने बरं होत होते. तो सामर्थ्य देवाने त्याच्यामध्ये दिलं. लोक त्याच्या सुवार्तेवर का विश्वास ठेवत होते? कारण त्याने पश्चाताप केलेला होता. माझंही ऐकताना मलाही चाचपून पहा, मी पश्चाताप केलाय का? खरंय? नाही तर ऐकू नका. पश्चाताप केला असेल तर मनाला चुटपुट लागली असेल. कुठेतरी चांगलं करत असेल तर मनाला निश्चित संदेश देताना चुटपुट लागली असते. मी नाही, देवाचा कोणताही सेवक आत्ता या ठिकाणाहून कुठेही देवाची सेवा करत असताना कोणाच्या एकाच्या मनात जरी तिथं ती चुटपुट निर्माण झाली तरी देव तिथं कार्य करतोय, कारण त्या सेवकाने ती सेवा प्रभूसाठी समर्पित केलेली असते. प्रभूने तुम्हाला दिलेली वेळ समजून घ्या. कदाचित शेवटला उपवास असेल, मलाही माहीत नाही. म्हणून ह्याच उपवासामध्ये याच दिवसात प्रभूच्या पवित्र चरणी विनम्र व्हा, पश्चाताप करा, देवाचं राज्य मिळवून घ्या. मराठी भाषेत म्हणतो परमेश्वराला हलक्यात घेऊ नका. काय म्हणतो? मनुष्य परमेश्वराला हलक्यात घेऊ नका. भयानक आहे तो. त्याची कृपा जेवढी आहे ना तेवढा त्याचा क्रोध भयानक आहे. प्रॉब्लेम काय? मी मगाशी सांगितलं, क्रोधाचा अनुभव नाही आहे आपल्याला. आपल्याला केवळ कृपेचा अनुभव आहे. म्हणून प्रार्थना करा, क्रोधाचा अनुभव येऊ नको देऊ. त्याच्या आधीच मी पश्चाताप करतोय, तुझ्या पवित्र चरणी विनम्र होतोय. माझ्या प्रत्येक अपराधांची क्षमा कर, पापांची क्षमा कर आणि मला देवराज्य मिळवू दे. कदाचित देव तुमच्यावर काय होईल? अनुताप पावेल, माझ्यावर अनुताप पावेल आपण पश्चाताप करत असताना. आणि आपल्याला काय मिळेल? सार्वकालिक जीवन. म्हणून हा संदेश तुमच्या समोर ठेवतो आणि वचन पुन्हा एक वार वाचतो. काळाची पूर्णता झालेली आहे, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. प्रार्थना करू. देवराया, आम्ही तुझ्या पवित्र चरणी येतो, विनम्रतेने येऊन प्रार्थना करतो. ऐकणार कान दिलं, समजणार अंतःकरणाचे अनुकरण करण्याची कृपा दे. तारणारा ख्रिस्त याच्याद्वारे